कराड शहरामध्ये गेले 2 दिवस कराड शहरातलं जे अतिक्रमण काढण्याची जी मोहीम सुरू आहे त्याबद्दल अगदी विविध संघटनेच्या वतीनं त्याला निवेदन दिलेले आहेत की सदरचे जे बेकायदेशीर जे अतिक्रमण आहे कराड शहरातलं ते काढावं। परंतु अतिक्रमण काढत असताना एकाला अंगाशी एकाला भोंगाशी धरणं हे बरोबर नाही, कारण धनदांडग्यांचे अतिक्रमण जैसे ते राहतात आणि कष्टकरी जो गरीब जो समाज आहे त्याचं जास्तीत जास्त भांडवल किती असते, एका गाड्याचं जास्त भांडवल म्हणलं तर 1 लाख रुपयाच्या आसपास असते। परंतु अतिक्रमण काढायचं म्हटलं की पहिल्यांदा त्या 4 चाकी गाड्यावरती आपण कारवाई करता। परंतु मला या ठिकाणी असं आवर्जून सांगायचं आहे की तत्कालीनचे डांगे साहेब सीओ असताना त्याला सुद्धा एक अतिक्रमणाची मोहीम खूप चांगल्या पद्धतीने झाली होती, पण गावाबरोबर किरडले जातात त्या पद्धतीनेच त्यावेळची अतिक्रमण मोहीम झाली होती। त्या अनुषंगाने मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने त्याला पत्रव्यवहार करून मी आंदोलन केलं होतं की सदरची धनदांडग्यांची सुद्धा अतिक्रमण आपण अशाच पद्धतीने काढावे। परंतु काढत असताना त्यावेळेला लॉकडाऊन पडलं, त्यानंतर तो विषय तसाच राहिलेला आहे। तर आत्ताचे जे सीओ साहेब आहेत तर सीओ साहेब आपणास म्हणजे अगदी आदरपूर्वक विनंती आहे की आता जे आपण हाती घेतलेले काम आहे त्या कामामध्ये आम्ही आता हॉकर झोन संघटनेचे आमचे जावेद भाई असतील, मी असेल, आमचे सर्व सदस्य असतील, आम्ही अजिबात यामध्ये लक्ष घातलं नाही असं नाहीये। परंतु आपली मोहीम चालू असताना आम्ही उठून बसलो की बाकीचे अतिक्रमण त्याच्या पाठीमागे धाडतात। त्यामुळे आपल्या हातातली जी मोहीम आहे ती पूर्णपणे कराड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने राबवावी, जेणेकरून एखाद्या कष्टकरी गरीबावरती अन्याय होऊ नये। आणि जे हॉकर झोनचे जे सर्व 4 चाकी जे मालक आहेत, चालक आहेत, त्यांना सुद्धा आपण पुनर्वसन म्हणून कुठेतरी हॉकर झोन द्यावा, जेणेकरून हॉकर झोनचा हा विषय पूर्णपणे संपवला जाईल। कारण कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा तुम्ही कुठलीही नोटीस न देता काय न करता तुम्ही हातगाड्यांच्या वरती एखादा प्रसंग झाल्यानंतर आपण जागरून जी कारवाई करताय तर तीच कारवाई औंधकर असताना सुद्धा कराड शहरामध्ये त्यामध्ये मी असेल, जावेद भाई असतील आणि BR पाटील त्यावेळेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड मंडईमध्ये जवळजवळ 8 तास आम्ही उभं राहून त्या ठिकाणची जी मंडईमध्ये एकाची 4-4, 5-5 खोकी होती त्याला काढलेले आहेत। तर त्यानंतर काय अवस्था झालेली आहे की खोकी काढली पण पसारा झाला, त्यामुळे कदाचित एखादा तासाळेसारखा तर एखादा प्रसंग मंडईमध्ये झाला तर त्या ठिकाणी अग्निशामकची गाडी सुद्धा आज जाऊ शकत नाही, अशा पद्धतीने तिथे सुद्धा अतिक्रमण आहे। ते सुद्धा आपण सर्वांना तिथल्या नगरसेवकांना विचारात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तिथली सुद्धा व्यवस्था व्यवस्थित केली तर कराड शहरामध्ये जी पसरलेली मंडई आहे ती मंडई सुद्धा पूर्णपणे त्या ठिकाणी बसली जाईल। त्या अनुषंगानं जी आज आपली अतिक्रमणची मोहीम आहे त्याबद्दल हॉकर झोन संघटना आम्ही आपल्या बरोबर आहे, परंतु आमच्या अन्याय होऊ नये आणि अतिक्रमण काढताना अगदी काही अतिक्रमण वगळून उगीच आपल्या अतिक्रमणची तर मोहीम आपण तर राबवून तर स्वतःची तर पाठ थापतत असाल तर ते थोडंसं योग्य नाही। आजचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र राजेंद्र सिंग यादव त्यांनी सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य आहे, परंतु हा निर्णय घेत असताना अगदी सरसकट घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। कारण दैनिकाच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून आज ज्या बातम्या वाचायला मिळतात त्यामध्ये खरोखर कष्टकरी गरीब लोकांवरती अन्याय होतोय असं दिसतंय। आज दत्त चौक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये सुद्धा जे काय छोटे मोठे अजून सुद्धा अतिक्रमण आहेत त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय, म्हणजे त्याचं कोणी पाठराखण करते का असंच म्हणावं लागेल। पण आम्ही यावेळेस थोडंसं हॉकर झोन संघटना आम्ही थोडंसं बॅकफुटावरती काय आहे, कारण की काय होतंय की आमच्या आयुष्याला जी दडणारी लपणारी जी लोक आहेत त्यामुळे सरसकट अतिक्रमण निघावं आणि आम्हाला पुनर्वसनाचा हॉकर झोन आपण निर्मिती करून द्यावं। आणि प्रथमतः आमच्या हॉकर झोन संघटनेला जे ओळखपत्र आहेत ते तत्काळ आपण द्यावेत, अन्यथा आम्ही पुढच्या सोमवारपासून आम्ही सुद्धा आक्रमकपणे आमच्या कष्टकरी समाजासाठी, आमच्या हॉकर झोनसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो।